मी ज्योती परत एक तुमच्यासाठी टिफिनसाठी एक मी रेसिपी घेऊन आली आहे. आलू बीन्सची भाजी. मिक्स भाजी आहे, सुकी आहे आणि याच्यामध्ये मेन म्हणजे कसलंच वाटण नाही आहे, ना कांदा आहे, ना टोमॅटो आहे, ना लसूण आहे. एक सिक्रेट मसाला मी याच्यामध्ये वापरला आहे आणि जी चव आहे ना ती अफलातून लागणार आहे या भाजीची. तर नक्की ट्राय करा. चला तर तो सिक्रेट मसाला काय आहे तो बघूया आपण. तर 1 चम्मच मी इथे सोप घेतलं आहे मिक्सरच्या जारमध्ये. एक दालचिनीचा तुकडा घेते आहे आणि 1 इंच आलं घेते आहे आणि सुकं खोबरं टाकले. ओलं असेल तर बेस्ट आहे. ओलं खोबरंनी चव खूप छान लागते. आणि 4-5 मी आपल्या सुक्या मिरच्या टाकते आणि ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. इथे बघा असं मस्त असं आपली पावडर तयार होते. ओबडधोबडच घ्यायचं आहे, जास्त फाईन अशी आपल्याला करायची नाही आहे. तर इथे मी 3 बटाटे आहेत ना ते त्याची साल काढून मी मोठे मोठे काप करून घेतले. जास्त बारीक नका करू, कारण ते शिजताना खूप असे खिचडा होऊन जातो. तर आपल्याला मोठे काप करायचे आहेत बटाट्याचे. तर इथे मी बीन्स घेतलेत पाव किलो. ते सुद्धा आपल्याला लांब लांब कापायचे सुरीने, जास्त बारीक नका कापू. जे क्रंचनेस आहे, जो क्रंचीपणा आहे तो आपल्याला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी लांब असे बीन्स कापून घेतलेत. एक कढई घ्या, कढईमध्ये तेल घ्या. मी 2 चमचे तेल वापरलं इथे. तर मोहरी टाका, जिरं टाका आणि छान तडतडलं ना तर थोडंसं हिंग टाकते. हिंगाने खूप छान चव येते भाजीला. तर हिंग टाकते आणि जे आपले बटाटे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. मिठाने काय होतं, बटाटे लवकर शिजले जातात आणि जी मिठाची चव आहे बटाट्यामध्ये उतरते. ते खाताना आपल्याला बेचव लागणार नाही आहेत. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि परतून घ्या. परतल्यानंतर फक्त 5 मिनिट आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचं आहे वाफ काढून. तर इथे वाफ काढून मी बटाटे शिजवून घेते. फक्त 5 मिनिट, जास्त ओव्हर कुक करायचं नाही, कारण आपल्याला नंतर बीन्स टाकून पण आपल्याला बटाटे शिजवायचे आहेत. त्यामुळे जास्त कुक करू नका, थोडेसे आपल्याला कुक करायचे आहेत. तर इथे माझे बटाटे थोडेसे कुक झाले होते. तर याच्यामध्ये मी आता तुम्हाला दाखवते एक बटाटा की केवढे ते कुक करायला पाहिजे, जास्त करू नका. तर इथे माझे थोडेसे कुक झालेले आहेत बटाटे. तर नक्की ट्राय करा. खूप छान भाजी आहे. तर याच्यामध्ये मी जी बीन्स आहेत ते टाकून घेते आणि आपल्याला ते परतून परत एकदा 5 मिनिट बीन्स आपल्याला बटाट्यासोबत शिजवून घ्यायचे आहेत. एक वाफ काढायची आपल्याला 5 मिनटासाठी. नुसत्या बटाट्याची किंवा नुसत्या बीन्सची भाजी तुम्ही खाल्लीच असेल, पण ही मिक्स भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि मला सांगा कमेंट करून. तुम्हीच सांगाल की ताई अफलातून भाजी होती ही. तरी ते मसाले टाकते, थोडीशी हळद टाकते आणि आपलं जे धणे पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून मी याला हलवून घेते. आणि जो सिक्रेट मसाला आहे तो पण टाकायचा आहे 2 चमचे इथे. तर आणि छान हलवून घ्या. मसाला जो आहे आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे. म्हणजे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे. तिखट मी याच्यामध्ये आता दुसरं वापरलं नाही आहे. जे आपण मसाल्यामध्ये तिखट वापरलं होतं तेच मी गृहीत धरलं आहे आणि त्यानुसार भाजी बनवली आहे. आणि ते पुरेसे तिखट आहेत. आता आपण 4-5 मिरच्या टाकल्या होत्या त्याच्यामध्ये सुक्या, तर ते पुरेसं आहे तिखट आपल्याला. तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पावडर टाकू शकता. तर इथे मी 5 मिनटासाठी वाफ काढली होती. जर तुम्हाला वाटते की बाबा शिजलं नाही आहे, तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही हे शिजवून घेऊ शकता. मस्त कोथिंबीर टाकते आणि त्याला अजून आलटीपलटी असं करून मी हलवून घेते. जे बीन्स आहे आपल्याला ते ओव्हर कुक करायचे नाही. जो क्रंचीनेस आहे ना तो खूप छान लागतो. तर तो क्रंचीनेस आपल्याला ठेवायचा आहे बीन्सचा. आणि इथे आपली भाजी तयार आहे बघा. काय सुरेख दिसते, काय सुंदर दिसते आणि चव तुम्ही बघा याची. ट्राय करून तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगाल की ताई खूप छान भाजी होती म्हणून. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. चलो बाय.